नमस्कार, जय महाराष्ट्र। या ठिकाणी राजकारणाची पातळी आता कोणत्या स्तराला जाताना दिसत आहे तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा प्रचंड प्रमाणावरती समोर येताना दिसत आहे। राज्यामध्ये सध्या मारामारी, गुंडागर्दी आणि सुपारी देणं ही गोष्ट नॉर्मल झाली की काय अशीच चर्चा आणि असाच आता एक संशय समोर यायला सुरुवात झालेली आहे। राज्याच्या राजकारणात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय पावलं उचलतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या राज्यामध्ये एक मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजतोय, तो म्हणजेच सरपंच देशमुख यांची हत्या आणि त्या हत्येमागे असलेले नेते आणि नेत्यांचा वरद हस्त असलेले त्यांचे कार्यकर्ते, कोण बंदूक कुठे लावतो, कुठे गोळ्या चालवतो, कोण कोणाची सुपारी देतो, या सगळ्या गोष्टी पुढे येत असतानाच अतिशय धक्कादायक गोष्ट या ठिकाणी पुन्हा एकदा घडताना दिसत आहे। याच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामधून एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले नेते, या नेत्याचीच थेट सुपारी दिल्याची आणि कट रचल्याची बातमी समोर आलेली आहे। यामध्ये आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, काय आता निर्णय घेतात आणि काय आदेश देतात ते बघावं लागेल। सरपंचाची निर्गुण हत्या झाल्यानंतर आता आमदाराच्याच हत्येचा कट रचल्याची बाब अंबरनाथ बदलापूरचे आमदार या ठिकाणी डॉक्टर किनीकर यांचेचा कट रचत असल्याची बाब समोर आली। तात्काळ त्यांना अटकही केली आणि हत्येचा कट रचत असल्याच्या संशयावरून स्थानिक नेत्यांना नोटीसही बजावलेली आहे। लातूर या ठिकाणी होताना विवाह सोहळ्याप्रसंगी त्यांचा हत्या करायची असा कट रचला होता आणि अशी सुपारी सुद्धा देण्यात आली होती। कट रचणाऱ्या नेत्यांना नोटीस पाठवून सुपारी घेतलेल्या याच शार्पशूटर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आता पुढची कारवाई ती होईलच, मात्र एकदा प्रश्न पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर स्वरूपात समोर येतोय। एकनाथ शिंदे यांचे जवळचे विश्वासू नेते म्हणून किनीकर यांच्याकडे बघितले जात आहे। आपल्याला काय वाटतं कायदा व्यवस्थेबाबत कमेंट करा। धन्यवाद।